भाजपा को विधानसभा चुनाव में जनता की ओर से शानदार प्रतिसाद मिला है। नवनिर्वाचित सभी मंत्री और विधायकों का सत्कार करने हेतु केंद्रीय मंत्री नितिन गडकरी द्वारा सत्कार समारोह का आयोजन किया गया। ईश्वर देशमुख कॉलेज के प्रांगण में सभी मंत्री और विधायकों का भव्य सत्कार किया गया। विकास पुरुष आणि आपल्या सर्वांना, आपल्या सर्वांच्या परिवारावर आणि त्यांचा परिवार आणि आपला परिवार एकत्रित म्हणून त्यांचा स्नेह आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला नेहमीच मिळाला आहे।
असे माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब, महाराष्ट्राचे लोकनेते, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला विकासाकडे व्यासपीठावर उपस्थित माननीय आमचे सर्व नेतृत्वकारांना थोडा उशीर झालाय. माननीय आपले मंत्री आकाश फुंडकरजी, मंत्री माननीय अशोक उईकेजी, माननीय पंकज गोयलजी, आपल्या विदर्भाचे नेते माननीय संजय कुटेजी, जयंतभाऊ संचेतीजी, माननीय अजय भाऊ, माननीय भेंडेजी, मी माननीय आपले सर्व व्यासपीठावरचे आमदार, माननीय खासदार, ज्यांचा सन्मान झाला ते सर्व पदाधिकारी, या ठिकाणी आपले दोन्ही अध्यक्ष बंटी कुकडेजी, माननीय सुधाकरराव कोळेजी, या भागाचे लोकप्रिय आमदार मोहन मतेजी, या सर्वांचा मी आभार मानतो. खर तर आज भारतरत्न श्रद्धेय अटलजी यांचा जन्मदिवस आहे, जयंती उत्सव आहे, जन्मशताब्दी आहे, ख्रिसमसही आहे. आम्ही फार नशीबवान आहोत की माननीय नितीनजींनी आजच्या दिवशी आमचा गौरव करण्यात या ठिकाणी हा दिवस निवडला. खरं तर आजच्या सत्काराच्या माध्यमातून अनेक भावना आमच्या मनात आहेत. आम्हाला पुण्यालाही जायचं आहे, पण या सत्कारा जबाबदारी जाणीवही आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळं विलक्षण समाधान व धन्यताही आहे. आजचा जो आमचा सत्काराचा क्षण आहे तो आमच्याकरता अत्यंत भावनिक. या ठिकाणी आम्हा सर्वांना मिळालेलं भारतीय जनता पक्षाला राज्यातलं जे यश मिळालं आणि हे अभूतपूर्व यश आहे, हे यश मी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांना अर्पण करतो. खरं तर देवेंद्रजी, आपण जेव्हा लोकसभेच्या निवडणूक आपला पराजय झाला, आपण प्रचंड निराशेत आलो आणि पुण्याच्या आपल्या अधिवेशनामध्ये आपण पुन्हा एकदा पुण्याच्या बालेवाडीमध्ये नितीनजी आम्ही अधिवेशन घेतलं, आपण येऊ शकलो नाही. तेव्हा खूप निराशा होती. 9,000 प्रतिनिधी त्या बालेवाडीच्या अधिवेशनाला आले होते आणि त्या अधिवेशनामध्ये देवेंद्रजींनी या महाराष्ट्राला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने ऊर्जा दिली, त्या दिवशी अमित भाईंनी आम्हा सर्व लोकांना या महाराष्ट्रामध्ये पुन्हा महाविजय करण्याचा एक संकल्प दिला आणि त्या संकल्पामध्ये अटलजींनी आपल्या जीवनात जे आपल्याला सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निवडणुकीमध्ये कधीही पराजित होत नाही, तो एक तर जिंकतो किंवा निवडणुकीतनं काही शिकतो. आणि आम्ही सर्वांनी त्या अधिवेशनात पुन्हा संकल्प केला की या निवडणुकीत जे पराभव झाले, छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. नवभारताची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली ते आपल्या सर्वांचे आदर्श नेते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतो. आणि आजच्या या जन्मशताब्दी समारोहामध्ये आणि सत्कार समारोहामध्ये ज्यांच्या हस्ते आमचा सत्कार झाला ते आपल्या सर्वांचे लाडके नेते, आपले मार्गदर्शक, ज्यांच्या नेतृत्वात आपण सगळे लोक या ठिकाणी तयार झालो, ते आदरणीय नितीनजी गडकरी, माझे सहकारी आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि आपले अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, सन्माननीय चेनुभाऊ संचेती, डॉक्टर विकासजी महात्मे, माझे सहकारी अशोकजी उईके, पंकजजी भोयर, आकाशजी फुंडकर,
अजयजी संचेती, संजयजी भेंडे, संजयजी कुटे, समीरजी कुणावार, बंटी भाऊ भांगडिया, प्रवीणजी दटके, मोहनजी मते, कृष्णाजी खोपडे, चरणसिंगजी ठाकूर, अनिलजी बोंडे, समीरजी मेघे, आशिषजी देशमुख, प्रतापदादा अडसळ, सुमितजी वानखेडे, किशोरजी जोरगेवार, कर्णेजी फुके, संजयजी पुराम, राजूजी बकाणे, केवलरामजी काळे, देवराजी भुगळे, त्याचप्रमाणे चंदूजी आवलकर, सईताई डहाके, श्यामजी खोडे, विजयजी रहांगडाले, डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर, बंटीजी कुकडे, सुधाकरराव कोहळे, महंत भगीरथीजी महाराज, या ठिकाणी समोर उपस्थित असलेले आपले सर्व माजी आमदार, पदाधिकारी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे आमच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि माझ्या जीवनामध्ये मी सत्कार घेणं नेहमी टाळतो. अनेक वेळा अनेक पदांवर गेलो आणि अनेक वेळा सत्काराचे प्रसंग आले तरी देखील काही ना काही कारण सांगून ते सत्कार मी नाकारले. पण आजचा सत्कार हा स्वीकारत असताना दोन भावना मनामध्ये होत्या. एक तर ज्यांच्याकडे पाहून आपण राजकारण करतो ते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जन्मशताब्दीच्या दिवशी हा सत्कार होतोय, ही अत्यंत महत्वाची गोष्ट होती. आणि त्याचसोबत राजकारणामध्ये ज्यांचं मार्गदर्शन हे अत्यंत मोलाचं ठरलं त्या माननीय नितीनजी गडकरी यांच्या हाताने सत्कार होतोय, हे देखील महत्वाचं होतं. आणि म्हणून माझ्याकरता सत्कार नव्हता तर हे कौतुक होतं आणि आपल्या घरच्या मोठ्या माणसाने कौतुक केलं तर ते स्वीकारलंच पाहिजे, म्हणून या सत्काराकरता मी या ठिकाणी होकार भरला. आपल्याला कल्पना आहे की आताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं, लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपली अवस्था कशी होती. तर अटलजींच्या शब्दात सांगायचं झालं, भरी दोपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतरतम का नेह जोड़े, बुझी हुई बाती सुलगाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए, अशी आपली अवस्था होती. आणि म्हणूनच आपणच त्यानंतर अटलजींच्या शब्दामध्ये एकमेकाला सांगितलं, क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में, जीवन के संघर्ष पथ पर ये भी सही वो भी सही. आणि असं म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे कामाला लागलो आणि हा महाविजय आपण या ठिकाणी प्राप्त केला. आणि म्हणून आज जो सत्कार या ठिकाणी होतोय हा मंचावर बसलेल्या आमचा जरी सत्कार असला तरी देखील तो सत्कार तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही स्वीकारतो आहे. भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही स्वीकारतोय, कारण कार्यकर्त्यांचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आम्ही बसलो. एकदा सुप्रियाताई असं म्हणाल्या होत्या, अकेला देवेंद्र क्या करेगा. सुप्रियाताईंचं म्हणणं खरं होतं, अकेले देवेंद्र की कोई औकात नहीं, अकेला देवेंद्र कुछ नहीं कर सकता. पण त्यावेळी ताईंना हे माहिती नव्हतं, देवेंद्र अकेला नहीं है, पूरी भारतीय जनता पार्टी उसके साथ है. आणि भारतीय जनता पार्टी ज्याच्या पाठीशी उभी राहते, माननीय मोदी साहेबांसारखे, माननीय गडकरी साहेबांसारखे नेते ज्यांच्या पाठीशी उभे आहेत, त्यांची शक्ती आणि त्या शक्तीचं आकलन हे कधीच त्यांना येऊ शकत नाही. आणि म्हणूनच आज हा जो विजय मिळाला हा त्या शक्तीचा विजय आहे की जी शक्ती संघटितपणे अखंडितपणे या ठिकाणी आपल्या पाठीशी उभी होती. आणि अटलजींचा जो मंत्र होता, टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी, अंतर को चीर व्यथा
पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ. ही जी प्रेरणा आपल्याला होती, ही प्रेरणा खऱ्या अर्थानं या विजयाकडे आपल्याला नेत होती. आणि हे सगळं होत असतील या ठिकाणी आनंदी असतील की ज्या भारतीय जनता पक्षाला एक नवीन उभारी त्यांनी दिली आणि ज्यांनी सांगितलं की पश्चिमी तटावर उभा राहून मी या ठिकाणी सांगतो, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा, ते त्यांनी होताना बघितलं. 2014 साली मोदीजींच्या रूपानं पूर्ण बहुमताचं सरकार आणि आज महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा प्रचंड मोठा विजय की एकट्या भाजपला 132 जागा आणि महायुतीला 237 जागा, हा प्रचंड मोठा विजय या ठिकाणी मिळताना त्यांनी बघितला. मला असं वाटतं की त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही शताब्दी जेव्हा पूर्ण होते आहे त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये असं सरकार येणं यापेक्षा मोठी आदरांजली, सुमनांजली दुसरी कुठलीच असू शकत नाही, हे मी निश्चितपणे सांगू इच्छितो. आणि आज खरं म्हणजे खऱ्या अर्थानं मला आभार मानायचे आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे की ज्यांच्या मेहनतीमुळे हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. यातले हजारो कार्यकर्ते असे आहेत की ज्यांना जीवनात काहीही मिळणार नाही, त्यांनी काहीही अपेक्षा केली नाही, त्यांच्या जीवनामध्ये कोणतंही परिवर्तन यामुळे होणार नाही, पण ते स्वतःच्या जीवनातल्या परिवर्तनाकरता या ठिकाणी काम करत नाहीत, तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आणि सत्ता हे सेवेचं माध्यम आहे, हा जो मंत्र भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिला तो मंत्र खऱ्या अर्थानं जनसामान्यांमध्ये रुजला पाहिजे. याकरता काम करणाऱ्या त्या असंख्य कार्यकर्त्यांना आज या निमित्ताने साष्टांग दंडवत घालतो, त्यांना या ठिकाणी आज मी प्रणाम करतो. खरं म्हणजे बावनकुळे साहेबांसारखा माझ्याही जीवनाचा जो काही प्रवास आहे तो माझ्या कारण न्यूज के लिए सचिन झोड़ापे की रिपोर्ट. मेडलिक्योर पैथ लैब सर्विसेज है वन स्टॉप सॉल्यूशन फॉर ऑल, जैसे ब्लड टेस्ट, यूरिन टेस्ट, स्टूल टेस्ट और हेल्थ पैकेज, वो भी फ्री होम सैंपल कलेक्शन और फ्री रिपोर्ट डिलीवरी के साथ. मेडलिक्योर पैथ लैब सर्विसेज देता है एक्यूरेट रिलायबल रिपोर्ट्स, वो भी सबसे तेज क्रॉस वेरीफाई की भी गारंटी. मार्केट में 3000 से अधिक में होने वाले पैकेज को मेडलिक्योर दे रहा है प्रीमियम और सुपर प्रोफाइल पैकेज सिर्फ 1199 और 1599 में. तो टेंशन किस बात की, आज ही आप ऑनलाइन ऑफलाइन बुक कर सकते हैं अपना अपॉइंटमेंट. 24 घंटे कस्टमर सपोर्ट के लिए मेडलिक्योर टीम होती है तैयार. यू कैन विजिट देयर ऑफिस एट गणेश नगर, आजम शाह लेआउट, शीतला माता मंदिर के सामने, SD हॉस्पिटल के पास, नागपुर. फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 8668901988.